नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। अतिशय आनंदाची बातमी अखेर आलेली आहे। पीक विमा न भेटलेल्या शेतकऱ्यांना अखेर दुसऱ्या टप्प्यात पीक विमा आज संध्याकाळी वितरित करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना 17,500 रुपये हेक्टरी पीक विमा रक्कम वितरित केली जाणार आहे। शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम डीबीटी मार्फत वितरित केली जाणार असल्याची माहिती आता राज्य सरकारने दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले अपडेट तसेच केवायसी करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये अलगदपणे पीक विम्याची रक्कम मिळून जाईल। कोणत्या शेतकऱ्यांचे पैसे अडकणार ते देखील राज्य सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाहीये, तसंच ज्या शेतकऱ्यांचा आधार लिंक नाहीये, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही, तसंच ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही आणि ज्यांचं बँक खातं बंद आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आता राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे। आता आज संध्याकाळी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे ते जिल्हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, आताच फार्मर आयडी काढलं नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या, कारण याशिवाय तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। बघा, आता जिल्ह्यांची यादी बघतोय। सिंधुदुर्ग जिल्हा रक्कम आली 14 कोटी, पात्र शेतकरी आहेत 26,000। रत्नागिरी जिल्हा 18 कोटी रक्कम आलेली आहे, तर पात्र शेतकरी आहेत 32,000। रायगड जिल्हा रक्कम आली 22 कोटी, पात्र शेतकरी आहेत 40,000। ठाणे जिल्हा रक्कम आली 20 कोटी, पात्र शेतकरी आहेत 35,000। पालघर जिल्हा रक्कम आली 25 कोटी, पात्र शेतकरी आहेत 44,000। जळगाव जिल्हा रक्कम आली 87 कोटी रुपये, पात्र शेतकरी आहेत 1,60,000। त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा रक्कम आली 40 कोटी आणि पात्र शेतकरी आहेत फक्त 71,000। त्यानंतर धुळे जिल्हा रक्कम आलेली आहे 45 कोटी, तर पात्र शेतकरी आहेत 87,000। गडचिरोली जिल्हा रक्कम आली 33 कोटी आणि पात्र शेतकरी आहेत 60,000। त्यानंतर जर पुढलं बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी रक्कम आली 63 कोटी आणि पात्र शेतकरी आहेत 1,17,000। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 27 कोटी रुपये या ठिकाणी रक्कम आलेली असून पात्र शेतकरी आहेत 47,000। त्यानंतर येतोय अमरावती जिल्हा, रक्कम आली 90 कोटी आणि पात्र शेतकरी आहेत 1,45,000। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यासाठी रक्कम आली 131 कोटी आणि पात्र शेतकरी आहेत 2,50,000। वाशिम जिल्हा रक्कम 42 कोटी, पात्र शेतकरी 80,000। वर्धा जिल्हा रक्कम 42 कोटी, पात्र शेतकरी आहेत 72,000। नागपूर जिल्हा रक्कम 53 कोटी, पात्र शेतकरी आहेत 80,000। त्यानंतर भंडारा जिल्ह्यासाठी 26 कोटी रुपये रक्कम आली असून शेतकरी पात्र संख्या आहे 35,000। त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी 90 कोटी रुपये आले असून यासाठी शेतकरी 1,10,000 पात्र झालेले आहेत। त्यानंतरचा पुढला जिल्हा जर बघितलं तर या ठिकाणी येतोय बुलढाणा जिल्ह्यासाठी रक्कम आली 89 कोटी रुपये, पात्र शेतकरी आहेत 1,45,000। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी 68 कोटी रुपये आले असून 1,11,000 शेतकरी पात्र ठरले आहेत। लातूर जिल्ह्यासाठी रक्कम आली 83 कोटी रुपये, पात्र शेतकरी जर बघितले तर 1,30,000। त्यानंतर नांदेड जिल्ह्यासाठी रक्कम आली आहे 96 कोटी रुपये, पात्र शेतकरी आहेत 1,50,000। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी रक्कम आली आहे 47 कोटी रुपये आणि पात्र शेतकरी संख्या आहे 80,000। परभणी जिल्हा रक्कम आली आहे 75 कोटी रुपये आणि पात्र शेतकरी संख्या आहे 1,30,000। त्यानंतरचा पुढचा जिल्हा बीड जिल्ह्यासाठी रक्कम आली 115 कोटी रुपये आणि 2,11,000 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। जालना जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 70 कोटी रुपये या ठिकाणी आलेले असून 1,32,000 शेतकरी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 92 कोटी रुपये आले असून 1,68,000 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। कोल्हापूर जिल्हा जर बघितलं तर रक्कम आली आहे 50 कोटी आणि पात्र शेतकरी आहेत 94,000। सोलापूर जिल्ह्यासाठी रक्कम आली आहे 102 कोटी रुपये आणि पात्र शेतकरी संख्या आहे 1,88,000 रुपये। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी रक्कम आली आहे 120 कोटी रुपये आणि पात्र शेतकरी संख्या आहे 2,35,000। त्यानंतरचा नाशिक जिल्हा रक्कम आहे 110 कोटी रुपये आणि पात्र शेतकरी संख्या आहे 2,08,000। नंतरचा पुढला जिल्हा येतोय पुणे जिल्ह्यासाठी रक्कम आली आहे 96 कोटी रुपये आणि पात्र शेतकरी ठरलेत 1,65,000। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज संध्याकाळी पीक विम्याची रक्कम वितरित होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारने दिलेली आहे। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना याआधी पीक विमा मिळालेला नाही आहे, अशा शेतकऱ्यांना आज संध्याकाळी पीक विमा वितरित होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेतकरी बांधवांनो, आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।